विसरून सारे मतभेद लोभ अहंकार दूर सोडा, सर्व धर्म समभाव मनात जागवून आपुलकीची दहीहंडी फोडा। हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या आहे गोपाळकाला। गोपाळकाला म्हणजे काय, तर हेच आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया। तर गोपाळकाल्याचा अर्थ काय होतो, तर गोपाळकाला म्हणजे पांढऱ्या रंगाच्या 5 रसात्मक स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्ण कार्यांचे दर्शक असलेला समुच्चय। काला हा शब्द एकसंध व वेगात सातत्य असणाऱ्या क्रियेशी संबंधित आहे। काला म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणाऱ्या घटनांचे एकत्रीकरण। पूर्णावतारी कार्य हे स्थळ, काळ व स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असेच असते। गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्यांचे प्रतिनिधित्व करतो। काल्यातील प्रमुख घटक पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत। पोहे हे वस्तुनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक आहे। काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे त्यांचे सवंगडी, तर त्यांना हे उद्देशून आहेत। दही हे वात्सल्य भावातून प्रसंगी शिक्षा करणाऱ्या मातृभक्तीचे प्रतीक आहे। त्यानंतर म्हणजे दूध, गोपींच्या सहज सगुण मधुरा भक्तींचे प्रतीक आहे। आणि त्यानंतर म्हणजे ताक, गोपींच्या विरुद्ध भक्तींचे प्रतीक आहे। त्यानंतर म्हणजे लोणी, सर्वांच्या श्रीकृष्णावरील अविट प्रेमाच्या निर्गुण भक्तींचे प्रतीक। या दिवशी ब्रह्मांडात कृष्ण तत्वाच्या आपत्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते। काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात, तर शरीर व मन यांना पोषक। या दिवशी वायुमंडल आपतत्वाने भारित असल्याने देहातील पंचप्राणाच्या वहनाला पोषक असल्याने मनाला उत्साह देणारे व देहाची कार्यक्षमता वाढवणारे असते। सर्व दृष्टीच आनंदी असते। तर वायुमंडलातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने वृक्षचरही चैतन्ययुक्त लहरी ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अत्यंत संवेदनशील बनल्याने सर्व सृष्टीच आनंदी असते। तर या दिवशी गोपकाल्याचे असे भरपूर असे महत्त्व आहे। जे बी काही झाले आहे, भांडण, तंटे, तिखट, गोड, आंबट जे बी आहे, तर इथून पाठीमागचे विसरून जा आणि सर्वांच्या मनामध्ये गोड भाव धरून सर्वांचा काला एकत्र करा आणि सर्व काही विसरून तुम्ही हा दहीहंडीचा काला ग्रहण करा। जसे काही श्रीकृष्ण आणि बालगोपाल जे त्यांचा डब्बा घेऊन येत होते, तर कुणाचा चांगल्या प्रकारचे जेवण असे, कुणाचे चटणी भाकरी असे, तर श्रीकृष्णांनी सर्व गोपसवंगड्यांचा, गोपाळांचा, अगदी सगळ्यांचा एकत्र डब्बा केला आणि सगळा एकत्र डब्बा करून त्याचा एक काला तयार केला आणि तो सर्वांनी मिळून खाल्ला। तसेच तो संदेश आपल्याला देखील आहे की आपण सर्व काही विसरून जायचे आहे। सर्व काही वाईट गोष्टी विसरून इथून पुढे नव्याने आपल्याला जीवनाला सुरुवात करायची आहे। कोणाविषयीही मनामध्ये ईर्ष्या ठेवायची नाही आणि अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला सगळ्यांसंगती राहायचे आहे आणि आपले मन सगळ्याविषयी चांगले ठेवायचे आहे। वाईट भावना ह्या मनातून काढून टाकायच्या आहेत। दहीहंडी उत्सव हा एक भगवान श्रीकृष्णाच्या सुरुवातीच्या जीवनातील कृत्यांचे प्रतीक आहे। दहीहंडीच्या शुभ दिवसाला खूप असे महत्त्व आहे। दहीहंडी उत्सवात एकत्र सहभागी होताना ते संघकार्य, एकता आणि सहकार्यासह फलदायी परिणामासाठी काम करण्याच्या भावनेचे प्रतीक आहे। त्यामुळे उद्याच्या दिवशी देखील आपण सर्वांना एकत्र मिळून येऊन दहीहंडीचा सण अगदी मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे। तर दहीहंडीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या गोकुळ अष्टमीच्या, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या देखील खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।